आणि याकरता कालही माननीय राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील तटकरेजी, शिवसेनेचे उदय सामंतजी आणि शंभूराजे देसाई आमची बैठक झाली आणि ज्या ज्या ठिकाणी महायुती शक्य आहे त्या ठिकाणी महायुती हे पूर्ण शक्तीने राहील, ज्या ठिकाणी महायुती अशक्य आहे त्या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढू, पण मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घेण्याचा निर्णय कालच्या समन्वय समितीच्या बैठकीत झाला। एकंदरीत महाराष्ट्र आम्ही जिंकू आणि जसा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 3,18,00,000 मतं घेऊन आम्ही जिंकलो, तीच परिस्थिती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राहील। काही ठिकाणी स्थानिक जी काही आमच्यासोबत पक्षासोबत जी लढाई आहे ती स्थानिक लढाई आहे आणि त्यामुळं पिंपरी चिंचवड बघितलं तर राष्ट्रवादी वर्सेस भाजप आहे, चंदगडमध्ये हीच परिस्थिती आहे, काही ठिकाणी शिवसेना भाजप कोकणामध्ये आहे। त्यामुळं त्या ठिकाणी मित्रपक्ष लढताना किंवा मैत्रीपूर्ण लढताना कुठलाही त्या ठिकाणी महायुतीवर परिणाम पडणार नाही याची काळजी आम्ही काल घेतली आहे। भाजपाला जे काही भाजपाचं संघटन आहे ती संघटना जे काही आमची शक्ती आहे त्या शक्तीप्रमाणे आम्ही लढू आणि शेवटी मित्रपक्ष आम्ही आहोत, आम्ही प्रयत्न करतो आहे की एकंदरीत बसायचा, जास्तीत जास्त ठिकाणी हा प्रयत्न होतो आहे, काही ठिकाणी होत नाहीये। तर आता जशी परिस्थिती आहे तसं पुढे जाऊ। फॉर्म्युला एकच आहे, जनतेच्या मनात ज्याला नगरसेवक म्हणून मान्यता आहे, जनतेच्या मनात ज्याला मान्यता आहे त्यालाच तिकीट मिळणार आहे। एक चांगल्या पद्धतीचं सर्वेक्षण आम्ही चालू केलेलं आहे आणि सर्वेक्षणाच्या माध्यमातून काय मेरिट काय डिसमेरिट आहे शेवटी काही अंदाज घ्यावे लागतात, ते अंदाज घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत। आम्ही काही गाफील नाही आहे, प्रत्येकाला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आधी आम्ही स्पष्ट केलं आहे की ज्यांना ज्यांना मैत्रीपूर्ण लढायचं आहे त्यांनी आपल्यासोबत यावं, नाही आलं त्यांनी लढावं आणि फक्त एवढंच पाहावं की आपली महायुती आहे, महायुतीमध्ये मतभेद आणि मनभेद तयार होणार नाही एवढ्याच आम्ही सूचना दिल्या आहेत। बाकी ज्यांना आमचे असो की त्यांचे असो, ज्या कार्यकर्त्याचा आपसात जमतं जिल्हा लेवलला, तालुका लेवलला, प्रभाग लेवलला, तर आम्ही युतीच्या मुभा दिल्या आहेत। इव्हन प्रभागामध्ये सुद्धा युती करता येईल, त्यांना जिल्हास्तरीय सुद्धा युती करता येईल, तालुकास्तरीय युती करता येईल, पंचायत समिती लेवलला करता येईल, इव्हन नगरपालिकेच्या वार्डात सुद्धा करता येईल। त्यामुळे सूचना दिल्या आहेत, नाही झालं तर आम्ही लढू। आणि महानगरपालिकेला अर्थात जर त्यांच्यासोबत दुसऱ्यासोबत विरोधकांसोबत युती झाली पवार अजित पवारची तुम्हाला काही हरकत नाही? नाही, असं आहे, त्यांनी ऑफिशियल ही त्यांचा पक्ष घडी लढणार आहे, तर घडीवर त्यांनी कुणाला लढवायचं हे अजित पवारांचा अधिकार आहे, आमच्या कमळावर कुणाला लढवायचं आमचा अधिकार आहे। शेवटी आमची जी लढाई आहे फक्त घडी समोर आली, कमळ समोर आला, धनुष्यबाण समोर आला, कमळ समोर आला, तिथे मात्र मैत्रीपूर्ण लढत समजू आणि त्या ठिकाणी आम्ही पुढे जाऊ।